भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहरतर्फे आज डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्मिला नगर या ठिकाणी भीमाई माता रमाई आणि माईसाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला। त्या निमित्ताने आम्ही नागपूर शहरात नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक कर्तृत्ववान महिला या धार्मिक सामाजिक आणि विशेष कार्यामध्ये ज्यांची भूमिका त्यांनी पार पाडली आहे अशा चांगल्या ज्येष्ठ महिला युवा महिलांचा आम्ही भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहरतर्फे आज आम्ही त्यांचा जाहीर सत्कार केलेला आहे। आणि आम्हाला आनंद होत आहे की ज्याप्रमाणे माता भीमाई माता रमाई आणि माईसाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना घडविण्याचा जो बहुमोल असं त्यांनी कार्य केलं, त्या कार्यावर आज आम्ही ज्यांचा सत्कार केला आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या विचारांवर त्यांच्या कार्यावर त्यांनी आपलं पाऊल उचललेलं आहे आणि ते समाजाला एक नवी दिशा देण्याचं ते काम करत आहेत। अशा आमच्या माता भीमाई माता रमाई आणि माईसाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा त्याग त्यांचं समर्पण आणि त्यांनी जे कुटुंब असल असं जे कार्य केलेलं आहे डॉक्टर आंबेडकर यांना घडविण्यामध्ये ते आज जगप्रसिद्ध आहे, विश्व प्रसिद्ध आहे। जे बाबासाहेब फक्त भारतापुरते मर्यादित होते ते आज जागतिक उच्च क्षेत्रावर त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे। त्यांचं अमेरिका इंग्लंड मोठ्या विद्यापीठामध्ये त्यांचे पुतळे लागलेले आहेत आणि त्यांच्या पुतळ्यापासून त्यांच्या विचारापासून आज जागतिक कीर्ती त्यांना मिळालेली आहे। आज त्यांच्या विचारांना विद्यापीठात शिकवलं जात आहे। ज्या देशात डॉक्टर आंबेडकर कधी गेले नव्हते त्या देशामध्ये सुद्धा ते मुस्लिम राष्ट्र असले तरी त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार त्यांचे पुतळे त्या ठिकाणी उभारले जात आहे। ही फार मोठी भारतातील लोकांसाठी गर्वाची गोष्ट आहे। आणि आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे जे पदाधिकारी आहेत आम्ही सर्वांचा असा विचार आहे की जो डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा जी स्थापित केली 1955 ला त्या संस्थेमार्फत आम्ही समाजापर्यंत गेलं पाहिजे। त्यांचे विचार त्यांनी जो आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 ला जो आम्हाला बौद्ध धम्म दिला त्यांचे विचार बौद्ध धम्माचे विचार आम्ही त्या लोकांपर्यंत त्या समाजापर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे। हेच ध्येय आमच्या भारतीय बौद्ध महासभेचं आहे आणि आम्ही सर्व मिळून आम्ही हे कार्य करत आहोत आणि यापुढे ते कार्य करीत राहू अशी मी आजच्या या प्रसंगी आपणास ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आज भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहर उर्वेला कॉलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे माता भीमाई माता रमाई माईसाहेब आंबेडकर एक जयंती समारोह ठेवण्यात आला आणि सत्कार समारंभ पण ठेवण्यात आला। यांचा काय उद्देश आहे? सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आज भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहर तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सांस्कृतिक भवन मध्ये माता रमाई माता भीमाई व माई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सोबतच या सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये ज्या महिला समोर येऊन धम्म कार्य करत आहेत त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याला समोर नेत आहेत अशा 10 महिलांचा इथे सत्कार करण्यात आला। त्यामध्ये उमरेड तालुक्यातून माझं नाव सुचवण्यात आलं आणि आयोजकांनी माझा इथे सत्कार केला त्याबद्दल मी आयोजकांचे इथे खूप खूप आभार मानते। या माझा हा पहिलाच सत्कार आहे खरं सांगायचं झालं तर माझा हा पहिला सत्कार आहे आणि मला तरी वाटते की असे कार्यक्रम नेहमी होत राहावे जेणेकरून या क्षेत्रामध्ये समोर येणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या धम्म कार्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत बाबासाहेबांचं म्हणणं होतं की मी भारत बौद्धमय करीन आणि भारतीय बौद्ध महासभा
त्यांनी त्यासाठीच स्थापन केलेली होती. तर या संस्थेच्या मार्फत ज्या महिला धम्मकार्य समोर, बाबासाहेबांचे जे धम्मकार्य समोर नेण्यामध्ये मदत करत आहेत, अशा या महिलांचा सत्कार केला आणि मी सुद्धा तेच कार्य करत आहे. तर या संस्थेचं पण तेच काम आहे की घरातील जे महिला आहेत त्यांना आपण प्रेरणा द्या, प्रोत्साहित करा. या सत्कारांनी त्यांनी तेच केलेलं आहे, घरातील महिलांना प्रेरणा दिली आणि समाजकार्यासाठी एक उत्साह निर्माण केला. मी माझे समाजकार्य पुढे असंच करत राहील असं मी सगळ्यांना ग्वाही देते आणि आपले 2 शब्द संपवते. जय भीम. की माता रमाईचा बलिदान त्यागामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घडले. नक्कीच. कुठेतरी आजच्या स्त्रिया हे माता रमाईचा आदर्श कुठेतरी बाजूला ठेवून एक वेगळं जीवन जगत आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच नक्कीच. माता रमाईचा जो त्याग आहे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यांच्या नावाच्या समोर त्यागमूर्ती जे टायटल लागलेलं आहे ते असंच नाही लागलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी, या देशासाठी काय केलं हे सगळ्यांनाच परिचित आहे. आणि त्यांचा विवाह माता रमाई यांच्यासोबत झाला. तो काही विवाहच नव्हता, तो एक शपथविधीच असं होता असं म्हटलं तरी चालेल. माता रमाईचा जो संघर्ष, त्याग आहे तो बाबासाहेबांच्या कार्याला प्रेरणा देणाराच होता. जेव्हा कुठं बाबासाहेब थकून जायचे, म्हणजे खंत म्हणजे बाबासाहेबांना असं वाटायचं की मी म्हणजे काय करू या लोकांचं, लोक माझं ऐकत नाही, तेव्हा रमाईच त्यांना म्हणायची की लोक तर आज नाही तर उद्या ऐकतीलच, पण तुम्ही तुमचं कार्य थांबवू नका, तुम्ही तुमचं कार्य सतत चालू द्या. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हातच असते. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घडले, भारतरत्न जे बनले, त्या यशामागे माता रमाईचा खूप मोठा हात आहे. आणि तुम्ही जे विचारलं की आजची स्त्री माता रमाईचा आदर्श घेत नाही, एक वेगळंच जीवनशैली जगत आहे, तर त्याबद्दल तर मला म्हणजे खंतच वाटते. मला तर असं वाटते की प्रत्येक स्त्रीनी सोबतच म्हणजे समाजासाठीही कार्य केलं पाहिजे. आणि माता रमाईचं जीवन हे एक प्रेरणादायीच आहे आणि प्रत्येक स्त्रीनी या माता रमाईच्या जीवनापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपलं फुलाची पाकळी असं म्हणतात ना, तसं ते कार्य समाजासाठी केलं पाहिजे. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते. जय भीम. आज माता भीमाई, माता रमाई आणि माईसाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उर्वेला कॉलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये पार पाडली भारतीय बौद्ध महासभेतर्फे. ताई, तुम्ही काय सांगा, तुमचा परिचय द्या, तुम्ही सांगा. नमो बुद्धाय. जय भीम. मी मृणालिनी दहिवाडे, भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष, नागपूर शहर मध्ये. आज आपण माता भीमाई, रमाई आणि माईसाहेब यांची संयुक्त जयंती साजरी करण्यामागचा उद्देश हाच होता की रमाईची जयंती तर सर्वच साजरे करतात, परंतु त्यासोबतच भीमाई आणि माईसाहेब यांची सुद्धा जयंती आपण साजरी करावी. कारण एक सासू आणि 2 सुना हे जे रिलेशन आहे हे खूप महत्वपूर्ण रिलेशन आहे. आणि भीमाईनी बालपणी बाबासाहेबांना जे संस्कार दिले, रमाईनी त्यांच्या आयुष्यामध्ये जो भीमराव ते बाबासाहेब या ज्या जीवन प्रवासामध्ये त्यांनी साथ दिली आणि मावळत्या सूर्याला माईसाहेब यांनी जी साथ दिली, त्यामुळे बाबासाहेब हे महासूर्य हे होऊ शकले आणि त्यांनी त्यांचं जे कार्य आहे ते करू शकले. आज इथे ज्या महिलांचा जो सत्कार करण्यात आला, जसं ताईंनी सांगितलं की माझा पहिल्यांदा सत्कार होतो आहे, म्हणजे त्यांच्या कार्याची कुठेतरी नोंद व्हावी, कुठेतरी त्यांची दखल घ्यावी, ह्या उद्देशाने आम्ही ह्या भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहर तर्फे त्यांचा सत्कार केला आहे. आणि ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना प्रसेनजीत गायकवाड सरांची होती. त्यांनी ती आम्हाला सांगितली की आपण हे नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 13 महिलांचा आपण सत्कार करावा, जेणेकरून त्यांच्या कार्याची दखल घेतली जाईल, त्यांना प्रेरणा मिळेल
त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळेल की ते आणखी चांगल्या तऱ्हेने कार्य होऊ शकेल आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांचे केलेल्या सत्काराच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा त्या गावापर्यंत त्या विभागापर्यंत तर पोहोचेलच, सोबतच त्यांना पुढल्या वर्षी जो हा कार्यक्रम होईल त्यावेळेला नवीन महिला कार्यरत झालेल्या आपल्याला दिसतील आणि त्यासाठी म्हणून हे भारतीय बौद्ध महासभेचा हा उपक्रम होता. एवढंच बोलते, थांबते. धन्यवाद.